रुग्ण सेवक समितीच्या द्वारे हे अन्नत्याग आंदोलन सुरू करत आहे, झालेलं आहे सुरू. कारण 18 मागण्या केलेल्या आहेत आणि ह्या रास्त मागण्या आहेत. सर्वप्रथम तर डॉक्टर नसणे, डॉक्टर फक्त ड्युटीवर सही करून जातात आहेत, बाहेर प्रॅक्टिस करतात आहेत. म्हणजे जी त्यांनी वेळ द्यायला पाहिजे ती वेळ नाही आहे. अनेक औषधं बाहेरून आणावं लागत आहे. TT सारखं इंजेक्शन बाहेरून आणावं लागत आहे. त्याच्यानंतर सोनोग्राफी असेल, ब्लड टेस्ट असतील, युरिन टेस्ट असतील, ते सुद्धा बाहेरून बोलवतं आहे. असं कुठलीही व्यवस्था नाही. अवस्था मोडकळी इतकी अवस्था झालेली आहे रुग्णालयाची की तेच आजारी आहे की काय असं वाटायला लागलं. बाकी सोयी नाही, स्वच्छता नाही, सुरक्षा नाही. ह्या अनेक गोष्टीसाठी हे आंदोलन होतं आणि ह्या सगळ्या मागण्या रास्त आहे. शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं, नाहीतर आमचा या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार करून आम्ही याची तीव्रता वाढवू आणि जी डॉक्टर्स मंडळी जर ही अनास्था करत असेल तर आम्ही त्यांचे प्रायव्हेट दवाखाने बंद केल्याशिवाय